नमस्कार मंडळी. आज मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते आणि आजही घसा बसलाय, आवाज निघत नाही व्यवस्थित. त्याचं कारण आहे, एक पुस्तक वाचता वाचता मी अनेक वेळेस रडली आहे आणि त्यामुळे माझा असा कंठ दुखतोय. आता तुम्ही म्हणाल की असं कोणतं पुस्तक आहे रडू येण्यासारखं? तुम्ही ते घेऊन वाचाल तर तुम्हीही रडाल. ते पुस्तक हे आहे, एक भाकर तीन चुली. देवा झिंजाड लिखित सत्य घटनेवर आधारित हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकातली खरी नायिका आहे पारू, जिच्या जिद्दीला आणि सहनशीलतेला सलाम आहे. खरं तर अशी ही पारू, जिचा संघर्ष अगदी नाळ तुटल्यापासून जो सुरू होता तो कुठपर्यंत ते सांगू शकत नाही मी तुम्हाला, आणि ते शब्दात सांगणं तर खरंच खूप कठीण आहे. हे माहिती होतं की पूर्वीच्या काळात सासू सासरे नंदा जावा म्हणजे भरपूर त्रास करायचे सुनेला, पण हे माहित नव्हतं की हा इतका त्रास, हिच्या इतका त्रास कसे शक्य? एवढं कुणी कसं काय त्रास देऊ शकतं? वयाच्या 9व्या वर्षी तिच्यापेक्षा 4 पटीने मोठा असलेला नवरा करून दिलेला. तिथे 1 महिना नांदूनही तिला एक क्षणाचंही सुख नाही. ज्याप्रमाणे त्या नवऱ्याचं नाव दगडू होतं त्याप्रमाणेच तो दगड निघाला काळजाने. सासू एवढी नालायक, ती ननंद एवढी नालायक, इतकं म्हणजे वेळोवेळी उपासमार, खूप काम करून घेणं, एवढ्याशा जीवावर पूर्ण कामाची जबाबदारी टाकणं, किंवा तिच्याकडनं एवढ्या कमी वयात नाही नको त्या अपेक्षा, अक्षरशः अंगाला काटा येण्यासारख्या अपेक्षा. त्याच्यानंतर मजबुरीने का होईना पण इतर 2 लग्न केले, तिथंही तिला थोडंसं सुख वाटायला आलं, तेही जास्त दिवस लाभलं नाही. म्हणजे पुस्तकातला कुठला क्षण सांगू आणि कुठला नको असं झाले. भावभावकीने दिलेला त्रास, चुलत दिरानेच दिलेला त्रास, इतर लोकांच्या पासून आपलं स्वतःचं चरित्र सांभाळणं, नवऱ्यानंतर एकटीनं तो एवढसा छोटा जीव जगवणं, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत सांगायचं झालं तर. पण हे पुस्तक मी तुम्हाला इथेच सांगून सगळी कहाणी खतम नाही करणार. मग काय राहणार तुमच्याकडे वाचायला? आणि दुसरी गोष्ट, मी कोणाचाही प्रचार करत नाही, कुठलेही पैसे घेतलेले नाहीत. माझ्या मनाला हे पुस्तक भावलं. खूप काळजाला लागल्या काही गोष्टी, की म्हणजे स्त्री म्हणजे एक मुलं जन्माला घालायचं मशीन आहे का? किंवा आपल्याला 2 वेळचं जेवण करून फक्त शेतातलं घरातलं सगळं काम करणारी एक नोकरानी आहे का बिनपगारी? काय तिचं अस्तित्व, तिची किंमत काहीच नाही का तिच्या असण्याला? आणि त्यामुळं मला मनात पुस्तक वाचत होते तेव्हापासून असं खूप असं टोचत होतं मनात, की असं वाटलं एक वेळेस की त्यावेळेला जर मी असले असते तर खरंच मी त्या बाईला काहीतरी धडा शिकवला असता. पण बोलणं सोपं असतं, खरंच करणं खूप अवघड असतं. सो मला वाटतं की तुम्ही हे पुस्तक घ्या, वाचा, आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांना तुम्ही वाचून दाखवा. काही म्हातारे लोक असतील तर त्यांनाही वाचून दाखवा. होऊ शकतं की त्यांनी पूर्वी कधी काही असे कृत्य केले असतील स्वतःच्या सुनेबद्दल, तर थोडी तरी लाज वाटेल किंवा पश्चाताप तरी होईल म्हणता येईल. तेव्हा बघा तुम्ही, खरंच पुस्तक छान आहे. शब्दात मांडणं कठीण आहे, पण मला जे माझे सबस्क्रायबर आहेत किंवा जे मी ज्यांना इतर वेळी माझे सासू सुनांचे व्हिडिओ बनवते, मग ते छोटे छोटे व्हिडिओ असतात, पण खरी खुरी कहाणी आहे ही. ते व्हिडिओ सत्य घटनेवरच आधारित असतात. असं काही नाही की मी खोटं काही टाकते, पण ही तर एवढी म्हणजे जगण्याचा संघर्ष, लढण्याचा संघर्ष, प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक टप्प्यावर आलेला संघर्ष, तो लढत लढत रडत न बसता जिद्दीने पुढे चालणं म्हणजे काय? तर हे पुस्तक, ह्या पुस्तकातली खरी खुरी नायिका, तिच्याकडनं घेण्यासारखा आदर्श आहे.
आणि ज्या कोणी आजकाल पुरुष असो किंवा स्त्री छोट्या छोट्या संकटांना घाबरून तुम्ही आत्महत्या करता ना, तर हे पुस्तक वाचा. तुम्ही तुमचे निर्णय बदलाल कदाचित. तुम्हालाच वाटेल की आमच्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे. खरंच बघून घ्या परत एकदा. त्यातली पारू आणि पारूने तिला सांभाळायला बबू कोण आहे ते तुम्हाला पुस्तक वाचल्यावर कळेल. आणि अनेक जणांनी वाचलंही असेल, अनेक व्हिडिओही आहेत. काय बरोबर ना? धन्यवाद तुम्हा सर्वांचे माझी एवढी बडबड ऐकली.